नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील एका महिला आणि 4 तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत संबंधित व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी बोलून त्याचे आक्षेपार्ह फोटो काढून त्याच्याकडून तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित पीडित व्यक्तीने या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संबंधित व्यक्तीकडून पैसे घेताना नंदुरबार येथून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे. दिनांक 12 जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्याकडे एका फिर्यादीनं फिर्याद दिली की त्याला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी एका महिलेनं एका ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्यानंतर ज्याला आपण सेक्स्टॉर्शन म्हणतो, त्या ठिकाणी त्याचे आक्षेपार्ह असे व्हिडिओ किंवा फोटोज काढले गेले आणि त्या फोटोच्या आधारावरती त्या महिलेच्या इतर 4 साथीदारांनी त्या ठिकाणी त्याला 12 लाख रुपयांची मागणी केली आणि त्या मागणीवरून त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं. सदर 12 लाख रुपयांच्या मागणीवरून आमच्या LCBच्या टीमनं त्यांना काही रक्कम त्याच्यापैकी स्वीकारत असताना नंदुरबार येथे पकडलेलं आहे आणि त्या पकडल्यावरून त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत यांची मूळच पाहता अशा पद्धतीनं सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पीडितांशी संपर्क साधायचा, त्यांना जाळ्यात ओढायचं आणि त्या ठिकाणी नंतर एकांतात बोलवून त्यांच्या अशा पद्धतीनं आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढणं अशी मूळच त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण अशा प्रकारच्या कुठल्याही अपप्रकाराला बळी पडू नका. तसेच जर का दुर्दैवानं अशा पद्धतीनं कुणाला फसवलं गेलं असेल तर त्यांनी देखील आपण समोर यावं. आपली ओळख आम्ही गुप्त ठेवू. आपल्या नाव कुठल्याही प्रकारे मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमातून एक्सपोज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मात्र सदर टोळीद्वारे फसवले जर कोणी गेलेलं असेल तर त्यांनी देखील समोर यावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.